5 षटकांचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो. एक सुरेख सामना देखील या एक्झिबिशन मॅचच्या द्वारे आपण पाहू शकतोय. 5 षटक, 2 पहिली षटकं पॉवर प्लेची असतील, त्यानंतर 4 गोलंदाज देखील आपल्याला वापरावे लागतील. एक सुरेख सामना इथं आपण पाहू शकतोय. वळतोय सामन्याकडे आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला अशोक आणि नो स्ट्राईक एंडला करण ही जोडी मात्र भिवंडी संघाच्या माध्यमातून मैदानात दाखल झाले. तर पहिला गोलंदाज पालघर टीमच्या माध्यमातून कोणी याकडे लक्ष लागले गेले. चला थोडीशी गायगरायची विनंती असेल. एक्झिबिशन मॅच द्वारे जरूर असंख्य क्रीडा रसिक देखील या मॅचची मजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. कारण चांगलं मनोरंजन, चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी देखील एक चांगली पर्वणी. 5वी एक्झिबिशन मॅच, 5वा प्रेक्षणीय सामना आपण स्टार्ट जरूर केला जाईल. एक आपल्याला चांगला भेटीला हा देखील सामना आलाय. तर गोलंदाजी मार्गवरती मिस्टर संदीप एक चांगले गोलंदाज आपण पाहिले गेले. तर ज्या पद्धतीने जव्हार संघासमोर जी गोलंदाजी मात्र त्यांनी हाताळली गेली होती, आज पुन्हा एकदा त्याच लेवलची आणि त्याच पद्धतीची जर का गोलंदाजी साकार करण्यात आली तर मात्र भिवंडी संघाला विचार करायला लावलं जाईल. एक चांगल्या सामन्याकडे आपण पाहू शकतो की वाटचाल केली जाते. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट च्या माध्यमातून, तर स्ट्राईक एंडला मिस्टर अशोक आणि नो स्ट्राईक एंडला करण. तर सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू इथं जरूर ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू या बैला सुरेख पद्धतीने खेळलाय. कारण शरीरावरती चेंडू येतोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार डिस्प्ले. तर पहिल्या चेंडूवरती एक अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे खेळला गेला होता. चौकार. हो, स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, कारण क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे, त्यानंतर व्हेरिएशनता देखील या गोलंदाजीकडे पाहायला मिळते. फक्त एक चिकी सिंगल हे आता या चेंडूवरती पाहायला मिळते. कारण थोडासा स्लोवर आणि बॅकअप लेंथ देखील हाताळला गेला होता. त्यानंतर टायमिंग दिला गेला नाही आणि एक चिकी सिंगल हे देखील त्या चेंडूवरती पाहायला मिळते. चांगली साजेसे खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. कारण भिवंडी येथून देखील बिलॉंग करणारा संघ चांगलं कार्य केलं जातोय. आज भिवंडी विरुद्ध पालघर असा सामना पाहायला मिळतोय. एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय तर एक संघ पालघर जिल्ह्यातून. चांगलं बॅटर रंगले गेले, चांगलं एक भिडंत रंगले गेले आणि एक द्वंद्व युद्ध या 2 टीम्स मधून कुठला संघ जिंकेले पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना उदयास आणली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज असंख्य क्रीडा रसिकांना देखील विविध क्षेत्रातून येणाऱ्या खेळाडूंचं खेळ पाहण्याची मात्र सुवर्ण संधी दिली गेली. स्लोवर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्यात आले. तितकंच हुशारीने हा चेंडू खेळला गेला होता. पॉइंटच्या रिजन मध्ये केवळ एकच धावसंख्या ही देखील पाहायला मिळते. कारण तुमचं कर्तृत्व इथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. यशस्वीतेची वाटचाल तुम्हाला साकार करायची असेल ना, तर एका चांगल्या खेळाने तुम्हाला कमबॅक करावं लागेल. योगदान महत्वपूर्ण असेल. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं गेले की जो जीता वही सिकंदर, आणि तुम्हाला सिकंदर बनावं लागेल. परंतु या वेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथे देखील साकार करण्यात येते. जास्तीत जास्त स्लोवरचा वापर मात्र करण्यात येतोय. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येवरती स्कोर थांबला गेलाय. आपल्या फॉर्मला बरकरार ठेवावं लागेल. ज्या पद्धतीने पहिला चेंडू चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर कुठेतरी वापसी मात्र करण्यात आली. तुम्ही सर संदीप यांच्या माध्यमातून चांगले गोलंदाज. हो 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 हो, पुन्हा एकदा कमबॅकिंगचा रोल मात्र लगातार निभावतोय गोलंदाज. त्या परिस्थितीवरती जिद्दीने पुढे जावं लागतंय. म्हटलं गेले ना की जिद्दी आणि ध्येयवादी हे तुम्हाला असणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि ते पाहायला मिळतंय. एक थोडीशी रणामध्ये कंजूस बरी गोलंदाजी. आता शेवटचा चेंडू देखील असेल या षटकातील. समोर मैदानाच्या आतमध्ये करण आणि त्यानंतर अशोकच्या बॅटमध्ये जरूर प्रॉपरली कनेक्ट होत नाही. यावेळेला कनेक्ट केलाय आणि नो मॅन्स लँड मध्ये देखील चेंडू लँड केला जातो. एक बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकाची समाप्ती, पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती.
तर पहिले षटक इथं समाप्त झाले आणि त्यानंतर धावसंख्या देखील धावफलकावरती लागली गेली ती 10, कारण एक चौकार 2 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि स्कोर देखील चांगल्या पद्धतीने पुढे गेलाय. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अद्याप शेवटचं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल. वगैरे चांगलं गोलंदाजचं प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल, कारण भिवंडी तालुका देखील एक चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं दमखम हे ठेवतोय आणि खास करून स्ट्राईक एंडला करण याला आपण जर का पाहिलं गेलं तर सुरुवात चांगली दिली गेली. भन्नाट फॉर्म मध्ये हा फलंदाज लगातार या टुर्नामेंट मध्ये देखील आपण पाहिलं गेलंय. वरती सामन्याकडे नेक्स्ट गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवरती येतोय. जरूर खास करून टर्न करण्याची क्षमता आणि इथं जरूर पाहू शकतो की या वेळेला समोर करण सारखा फलंदाज एक घातक फलंदाज आणि त्याला जरूर थांबवणं हे मुश्किल असेल, परंतु इथं मात्र ते करून दाखवावं लागेल, कारण गोलंदाजाकडे देखील तेवढीच एक चांगल्या प्रकारची क्षमता आहे. या वेळेला स्लोवर गतीमध्ये परिवर्तन आणि वाईडचा इशारा देखील या वेळेला येतोय आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होते. आणि या वेळेला फटका अफलातून आहे. रिडार मध्ये चेंडू मिळालाय, स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि येतोय एक जबरदस्त फटका. षटकार डीजे आणि गोलंदाजासाठी या ठिकाणी पारितोषिक येते की जर का 3 लगातारच विकेट घेतल्या गेल्या तर 100 रुपयाचे पारितोषिक सन्माननीय राजू लढे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सामन्याकडे वळतोय. या वेळेला देखील चांगल्या चेंडूला पेक केले गेले. फटका चांगला खेळला गेलाय. समोर खेळाडू येतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये फील्ड मात्र चांगली केली जाते आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये फील्ड चांगली केली जाते. तिथं खेळाडू देखील तैनात. 2 धावसंख्या या आपण पाहू शकतो. पारितोषिक आले जरूर 3 विकेट अर्थातच हॅट्रिक. पहिला चेंडू वाईड या षटकामध्ये मिस्टर सूरज, त्यानंतर 2 चेंडू जरूर 1 षटका, त्यानंतर 1 डॉट. डिलिव्हरी देखील पाहायला मिळते. शॉर्ट टर्म चेंडू पूल फटका आणि सक्सेसफुल आहे का? तिथं मात्र प्रदर्शन लाजवाब केले गेले. चेंडूला बाउंड्रीच्या आतमध्ये मात्र लँड केले गेले आणि कर्तृत्व सिद्ध करून मात्र दाखवले गेले त्या खेळाडूने. कारण याच प्रकारे तुम्हाला आता पॉझिटिव्हिटी दाखवणं गरजेचं असेल. तुमची रेग्युलरिटी काय आहे हे मात्र तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि नजर ठेवली गेली चेंडूवरती. आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळतंय आणि इथं चेंडूला थांबवलं गेलंय. काही सुरेख फिल्डिंग आपण जर का रिप्ले मध्ये पाहिलं ना तर या चेंडूवरती ओ हो काय जबरदस्त हवेमध्ये देखील खेळाडू पाहायला गेला आणि त्यानंतर चेंडूला थांबवलं गेलंय. या वेळेला पुन्हा एकदा गतीचा योग्य पद्धतीने वापर फक्त पुश केले जाते, शक्तीचा संचार केला जात नाही, तर सूझबूझ त्याचं क्रिकेट हे पाहायला मिळतंय. कारण असं म्हटलं गेलंय की क्रिकेट हा तुमच्या कलागुणांना वाव देणारा क्रिकेट आहे. त्यात फक्त मीपणा करू नका, तर या क्रिकेटमध्ये नेहमीच तुमचं जे कलागुण आहेत ना ते आजमावणं गरजेचं आहे. 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या देखील जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू मात्र येणं अद्याप गरजेचं असेल, बाकी असेल. चांगलं प्रदर्शन मिस्टर करणच्या माध्यमातून इथं देत असताना एकच चिकी सिंगल कुठल्या प्रकारची धावसंख्या ही इथे देखील पाहायला मिळत नाही. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. सूरज वापसी करतोय, कारण 1 षटकार ऑलरेडी लागला गेला होता. त्यानंतर त्यानं सुंदर प्रकारची वापसी करण्यात आली. रिप्ले मध्ये लगातार आपण तो जर का झेलकडे लक्ष दिलं तर काय कमालीचा झेल आजच्या दिवसातील झेल नव्हता, परंतु चेंडूला थांबवलं गेलं होतं. षटकाची समाप्ती केली जाते आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती केवळ 23 या आकड्यावरती. 1 गडीबाद कुठल्याही प्रकारचा गडीबाद झालेला नाही. आणि इथं पारितोषिक देखील येतंय. एक्झिबिशन मॅच आहे त्या अनुषंगाने पारितोषिक येतील आणि प्रत्येक विकेटसाठी आता पारितोषिक आलंय. शशिकांतजी काटेला यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी इथं गोलंदाजाला 50 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी देण्यात येईल. वरती सामन्याकडे या वेळेला 2 षटकार फ्लातून आतापर्यंत गोलंदाजी जरी चौकार षटकार आलेले आहे तरी देखील केवळ 23 या धावसंख्येपर्यंत स्कोर थांबवलं गेला आहे. कारण पहिले षटक पॉवरफुल असं षटक पाहायला मिळालं नव्हतं, केवळ 10 धावसंख्या. त्यानंतर इथे देखील 13 धावसंख्येचे षटक मिस्टर सूरज जरी थोडस
इकॉनॉमिकली पहिल्या चेंडूवर पहिल्या 2-3 चेंडूवरती जास्त धावसंख्या आल्या, परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक हे त्याच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. आणि यावेळेला इंडिव्हिज्युअली सेकंड ओव्हर घेऊन येतोय मिस्टर संदीप, कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं होतं पुन्हा एकदा त्याचा वापर केला गेलाय. एक लांब लचक रणअप घेऊन गोलंदाजी कन्सिस्टन्सीनं केली जाते गोलंदाजाकडून. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय मिस्टर अशोक, याला परतावं लागेल. विकेटचं पतन, फलंदाज गॉन, म्युझिक इज ऑन. थँक्यू. विकेटचं पतन, पुन्हा एकदा पारितोषिक आता येतोय ते फलंदाजांसाठी. जर का 3 षटकार हे लगातार 3 षटकार जर का लगातार मारले गेले तर सन्माननीय देवा आहेड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय फलंदाजांसाठी. आणि इथं सामन्याकडे देखील वळतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन, त्यानंतर कॉन्फिडन्स इथं वाढला गेलाय तो गोलंदाजचा, कारण की नेहमीच विकेटचं पतन त्यानंतर गोलंदाज एका चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु या वेळेला थोडस इंजर्ड खेळाडू पाहायला मिळतोय संदीप धोडी. एक चांगले खेळाडू आहेत परंतु इथं थोडस इंजर्ड पाहायला मिळतात. पहिलं षटक देखील अफलातून हाताळलं गेलं, त्यानंतर इथं सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत, परंतु पहिला चेंडू हाताळत असताना या वेळेला थोडस पायामध्ये जरूर स्ट्रेच देखील आलंय. चला नवीन खेळाडू सबस्टिट्यूट प्लेयर आकाश शिंगडे मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तर पारितोषिक लगातार लावली गेली. ज्या पद्धतीने शशिकांतजी काटेल यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं पारितोषिक, त्यानंतर 3 लगातार षटकार यांच्यासाठी सन्माननीय देवा आहेडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे पारितोषिक ही बक्षिस लावली गेलीत. आणि खास करून एक्झिबिशन मॅच आहे, थोडस प्लेअर देखील इंजर्ड झालाय, का चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली गेली, त्यानंतर थोडस पायाला स्ट्रेच आणि रिटायर हर्ड म्हणून मैदानाच्या बाहेर. त्यानंतर आकाश शिंगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वळतोय सामन्याकडे, अनेक गोलंदाजी मार्क होती. चला आकाश, कुठे असाल आपण, जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीमध्ये देखील आता बदल करण्यात येईल. प्रशांत तुमाडा अर्थातच बंटी या नावाने प्रसिद्ध आहे आणि चांगली गोलंदाजी कष्टपैलू खेळाडू आहे. आणि इथं मात्र गोलंदाजी मार्कवरती हलकासा बदलाव पाहायला मिळते. तो गोलंदाजी मार्कवरती येतोय कारण पहिली 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि आता नवीन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये आकाश हा खेळाडू पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट इथं डेव्हलप करत असताना पालघर या मैदानावरती, देवखोप नंडोरीच्या मैदानावरती एक चांगल्या प्रकारची आतापर्यंत आपण क्रिकेट टुर्नामेंट पाहिली गेली. आज देखील या टुर्नामेंटचा अंत पाहायला मिळेल. क्रिकेटच्या खेळाला या टुर्नामेंटला आज मात्र जरूर अंत केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु एक चांगल्या प्रकारची टुर्नामेंट उद्यास आली आणि संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असणारी टुर्नामेंट ही पाहायला मिळाली होती. उडवलाय चेंडू, चांगला फटका आहे, टायमिंग त्या पद्धतीने नाही आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन काय सुरेख असा दिल्ला टिपलंय आणि पारितोषिक जे आलंय ना ते मात्र कंप्लीट केलं जाईल. फलंदाज मिस्टर जीतू यावेळेला बॅक टू डगआउट. डिझे
थँक्यू. 2 चेंडू आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. पहिला चेंडू जरूर संदीप यांच्या गोलंदाजीवरती विकेट, त्यानंतर यावेळेला मिस्टर प्रशांत दुमाडा अर्थातच बंटी यांच्या नावावरती विकेट असेल. आणि आता नुकतंच जे विकेट घेतली गेली त्यासाठी पारितोषिक मात्र आलेलं आहे. आपण सामन्याकडे वळतोय ओव्हर द विकेटच्या माध्यमातून. पुढील चेंडू असेल, यावेळेला थोडस षडंग चेंडू आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बघायचंय. इथं मात्र काय घडलंय आणि हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. थोडस बाय मिस्टेक, थोडस जरूर कॉन्फिडन्स त्या पद्धतीने आहे आणि हिट विकेटच्या माध्यमातून विकेटचं पतन, फलंदाज गॉन. DJ संदीप. थँक्यू. 3 चेंडू आणि 3 विकेट पडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देखील जातोय मिस्टर कल्पेश. तर भिवंडी विरुद्ध पालघर असा सामना पाहायला मिळतो. एक्झिबिशन मॅचच्या द्वारे एक चांगली काटेकी टक्कर या दोन संघामध्ये पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. 2 विकेट ऑलरेडी, 3 विकेट आलेला आहेत आणि उडवले चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये जातोय. आणि यावेळेला काय घडलंय, बंटीची गोलंदाजी इथे चमकायला लागले, कारण इथे देखील विकेटचं पतन, फलंदाज गॉन. म्युझिक इज ऑन. तर या ठिकाणी मिस्टर बंटी यांची मात्र हॅट्रिक आपण पाहिले गेले पूर्ण झाले, कारण 3 चेंडू आणि 3 लगातार विकेट हे त्याच्या नावावरती आपण पाहिले गेले. या वेळेला जरूर थोडीसे बाय मिस्टेक झाले. चेंडू थर्ड मॅन रिझनकडे ट्रॅव्हल करतोय, विकेटचा पतन चेंडू सरळ निघून गेले, चौकार. इथं जरूर आपण पाहिले गेले तर ज्या पद्धतीने एकंदरीत बॅटचा हलकासा एज, त्यानंतर थर्ड मॅन रिझर्व मध्ये 3 चेंडू 3 विकेट, कॉन्फिडन्स थोडासा लो झाला होता. आणि असं आपण पाहू शकतो की धावसंख्या देखील आता जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती, कारण एका बाजूला पहिल्या चेंडूवरती विकेट आली, संदीप जे दोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर संधी मिळाली गेली षटक हाताळण्यासाठी आणि संधीचं सोड इथं मिस्टर प्रशांतजी दुमाड यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. पुढील चेंडू असेल, या वेळेला देखील जरूर बॅटचा एज लागला गेलाय. खूपच इम्पॉर्टंट आणि महत्वपूर्ण षटक इथं हाताळण्यात आलंय आणि आता षटक एक सफल षटक इथं कंप्लीट झाले. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती केवळ 28 या आकड्यावरती आणि गडी बाद देखील आतापर्यंत झालेले ते 4. डीजे DJ Vaibhav in the mix. तर 3 षटकं समाप्त झाली होती. त्यानंतर नवीन गोलंदाज देखील येतोय, गोलंदाजी मार्क होते पाहायला मिळतो मिस्टर साहिल. इथे लेफ्ट ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करेल. पहिला चेंडू जरूर चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला गेला नव्हता, कारण अर्जुन आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये करण ही जोडी अद्याप आहे, कारण करण सलामीचा फलंदाज. तर ठोकून खूप वेळ घेतलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्या पद्धतीने देखील खेळावं लागेल. भिवंडी संघाला एका चांगल्या पद्धतीने मजबूती द्यावी लागेल, कारण पालघर संघ आतापर्यंत
5वी एक्झिबिशन मॅच खेळतोय आणि 3 मॅच ऑलरेडी जिंकला गेलाय. 4थ्या मॅच मध्ये पराभूत संघ झाला होता. 5व्या मॅच मध्ये आता या वेळेला पुन्हा एकदा विजयी रथ जो चालू आहे ना तो जरूर इथे देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. अंतिम आज एक्झिबिशन मॅच ही देखील पाहायला मिळते. यावेळेला अलग पद्धतीने हाफ हेलिकॉप्टरची झलक मात्र दाखवली गेली. चेंडू कव्हर रिजनला ट्रॅव्हल करतोय तिथं 2 धावसंख्या देखील पाहायला मिळतील कारण कॉन्फिडेंटली चांगला फटका थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू देखील होता आणि 2 धावा यावेळेला जरूर चांगल्या पद्धतीने खेळल्या जातील. खूपच इम्पॉर्टंट खूपच महत्वपूर्ण इनिंग्स खेळत असताना मिस्टर करण पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगती पदार्थी आहे. 2 चेंडू 3 धावसंख्या या आतापर्यंत मिस्टर साहिल याने दिल्या गेल्यात. यावेळेला प्लॅटेड ओव्हरपिच चेंडू टायमिंग चांगला आहे. टक्कन आवाज आलाय आणि चेंडू देखील यावेळेला उडवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार Goodbye, 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 goodbye. जानू बिना रंगच नाही. 1, 2, 3, तर साहिलच्या 3ऱ्या चेंडूवरती विकेटचा षटकार येतोय. एक चांगला फटका हा आपण पाहिला गेला कारण थोडासा ओव्हरपिच चेंडू त्यानंतर टायमिंग दिला गेलाय आणि योग्य पद्धतीने कनेक्ट देखील केला गेला. षटकार धावांची गती आता फ्लाय होते ती 37 वरती स्कोर जवळ पोहोचलाय. यावेळेला काय घडलंय थोडासा कमरेच्या वरती चेंडू जाते. बिंब घोषित केला गेलाय आणि चेंडू देखील सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार खूपच खराब लेथ मध्ये गोलंदाजी आणि चौकार आलाय. डिझे तर नो बॉल आलाय आणि त्यानंतर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल विसर करण. यावेळेला एक जबरदस्त घातक आक्रमक रवैया काय असतो हे मात्र दाखवत असताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी केली जाते. फ्री हिटची एक सुवर्ण संधी असेल. बघा साहिल वरती थोडस दबाव हे वाढला गेलाय. ओव्हर द विकेट पुढील चेंडू असेल. यावेळेला देखील उडवलाय. फटका चांगला आहे. समोर खेळाडू देखील येतोय. थोडीशी मिस फिल्डिंग केली जाते. आता 2 धावसंख्या इथे देखील पूर्ण केल्या जातील. खूपच इम्पॉर्टंट इनिंग्स यावेळेला खेळत असताना 44 या आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू येणं अद्याप बाकी असेल. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत कारण सुंदर सामना प्रेक्षकांची आज काही कमालीची गर्दी देखील आपण मैदानावरती पाहू शकतोय. उडवलाय चेंडू इथे देखील टायमिंग थोडस मिस झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं गलतीची गुंजाईश केली जाणार नाही. विकेटचं पतन खूप वेळ मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर एक चांगला फलंदाचं प्रदर्शन देखील दाखवलं गेल्याने अखेर पारीचा अंत केला मिस्टर करण. बॅक टू डगआउट डिझे. शेवटचा चेंडू आता जरूर 4थ्या षटकातील पाहायला मिळतोय. मिस्टर साहिल चांगली वापसी करतोय कारण नेहमीच गोलंदाजासाठी मात्र हे चांगलं कर्तृत्व असतं की जेव्हा जेव्हा दबाव असतो ना तेव्हा तेव्हा दबावामध्ये आपण न ढासळता जर का सक्सेस झालं ना तर त्या डिग्री मात्र तुमची एक चांगली पर्वणी आणि तिथं तुम्ही सक्सेस होत असता हे आपण कित्येक वेळा पाहिले. अंतिमच्या चेंडू चांगला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू देखील आता गेलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 गडी बाद. डिस्प्ले इथं पारितोषिक देखील पुन्हा एकदा येतोय की आतिशच्या बॅट मधून लगातार जर का 2 षटकार येत आहेत तर देवा आहेडा भिवंडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज हे दिले जाईल. पळतोय सामन्याकडे यावेळेला नवीन गोलंदाज मिस्टर हर्षद. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू पाहिजे तसा कॉन्फिडेंटली खेळला गेला नव्हता कारण पारितोषिक देखील आलंय परंतु अंतिमचे 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. खूपच इम्पॉर्टंट आणि महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय
कारण असं म्हणतात ना की हा क्रिकेटचा खेळ नेहमीच तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं स्थान क्रिएट करून देतोय आणि तिथून मात्र तुमच्याकडे ते सिद्ध करणं मात्र गरजेचं असतं. तुमच्याकडे ती संधी असते की आपण त्या सामन्याला कितपत घेऊन जायचंय, आपण हिरो बनायचंय की तिथून मात्र थोडंसं बॅकफुटला ही संधी दिली जाते आणि एक मोठं प्लॅटफॉर्म आपण या एनसीसी नंदोरी चषकामध्ये देण्यात आलंय आणि ते मात्र आव्हान, ते मात्र जरूर संधी जर काही तुम्ही सफलरित्या केली तर या ट्रॉफीवरती मात्र तुमचं नाव दर्ज केलं जाईल. आणि ज्या पद्धतीने प्रेक्षणीय सामन्यासाठी जे ट्रॉफी देण्यात आली, नक्कीच विक्रमगड इथून बिलॉंग करणारे प्रशांतजी नडगे सर, रिअल फ्रेंड्स यांच्या माध्यमातून प्रेक्षणीय सामन्यासाठी हे ट्रॉफी मात्र देण्यात आले. वळतोय सामन्याकडे, या पहिला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, थोडस स्पीड हा देण्यात आलाय, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस देखील पाहायला मिळते. मिस्टर हर्षद एक चांगल्या प्रकारे जरूर बॅकअप देतोय अंतिमच्या षटकामध्ये, कारण धावसंख्या 4 षटकामध्ये तब्बल 44 वरती जाऊन पोहोचली होती. त्यानंतर अंतिमच्या षटक डेथ ओव्हर नेहमीच गोलंदाजावरती थोडासा दबाव असतोय, पण तो दबाव इथं काय कमालीचा हँडल केला गेलाय आणि इथं देखील चेंडू मात्र आणि फळीमध्ये योग्य पद्धतीने संपर्क पाहायला मिळत नाही आणि एक चिकी सिंगल ही देखील आता पूर्ण केली जाईल आणि बाईट्स च्या माध्यमातून ही धावसंख्या देखील कन्वर्ट केली जाते. एक चिकी सिंगल देखील ते शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. खूपच इम्पॉर्टंट अंतिमचं षटक मिस्टर हर्षद यावेळेला हर्षच्या उल्हास करत असताना मैदानाच्या आतमध्ये पालघर टीमसाठी हो हो लाजवा, प्रत्येक चेंडू निर्णायक क्षणी यावेळेला कमालीचा हाताळला गेलाय. लेंथ चांगलं आहे, लाईन चांगले आहे, त्यानंतर फलंदाजाला इथे मध्ये थांबवलं गेलंय. कारण म्हणतात ना की न थकता, न थांबता, न हरता मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जाताना तेव्हा तेव्हा यशस्वीरित्या तुम्ही एक चांगला यश संपादन करता, विजय संपादन करता, हे आपण कित्येक वेळा पाहिले. मात्र शेवटच्या चेंडू आता षटकातील शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, बॅटचा एज, त्यानंतर विकेटचं पतन, फलंदाज गॉन. षटक क्रमांक 5 वर समाप्त झाले. भिवंडी संघाचा विचार केला तर शेवटच्या क्षणी, शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करू शकला नाही आणि धावसंख्या मात्र केवळ 48, 6 गडींच्या मोबदल्यात पाहायला मिळते. पालघर टीमसाठी 30 चेंडू आणि 49 धावांचं टार्गेट ठेवण्यात आले. एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं गेलं, खास करून करण याने एक चांगली इनिंग्स खेळली गेली, ज्याच्या बॅटमधील 12 चेंडू आणि 27 धावसंख्या या आपण पाहिल्या गेल्या होत्या. त्यानंतर डबल डिजिट मध्ये कुठलाही फलंदाज आपण पाहायला मिळाला नव्हता. अर्जुन याने 6 चेंडू 7 धावसंख्या मिळवल्या गेल्या होत्या आणि गोलंदाजांचा विचार केला तर नक्कीच 2 विकेट या आल्या होत्या प्रशांतजी दुमाडा यांच्या माध्यमातून. त्यानंतर सूरज याच्यात देखील 2 विकेट, त्यानंतर साहिल याच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट, असं संपूर्ण आपण या मॅचची समरी पाहू शकतो पहिल्या इनिंगची. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जाणार आहोत, तत्पूर्वी आपण मायक्रोफोनवरती थोडासा बदल करणार आहोत. नेक्स्ट इनिंग मध्ये पुन्हा एकदा एक सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्याचबरोबर या पालघर क्षेत्रामध्ये एक चांगलं बुलंद व्हॉइस देखील आपण नेहमीच ऐकला गेलाय. आणि पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ पालघर केळवे मायखोफ इथून बिलॉंग करणारे अजितजी पाटील सर यांच्याकडे वळतोय. ओव्हर टू यू. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. एक्झिबिशन मॅच आपण इथे बघतोय.
दरम्यान आपण बघतोय सन्माननीय शशिकांत काटेळे सरांनी मात्र इथे विकेटसाठी जे पैसे लावले होते प्रत्येक विकेटसाठी 50 रुपये आणि हॅट्रिकसाठी 100 रुपये टोटल इथे 401 रुपये जमा झालेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद शशिकांतजी काटेळे साहेब. बोलतोय आपण मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि प्रतीकच्या समवेत तुषार बसवत दरम्यान डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल बघायला मिळतोय. स्लॉक स्वीपचा प्रयत्न. दरम्यान केवळजी पाटील साहेबांचं शुभागमन इथे झालंय. आम्ही विनंती करतोय सन्माननीय केवळजी पाटील साहेबांना की आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थानपन्न व्हायचंय आणि मॅचचा आनंद घ्यायचाय. यावेळेला लाईव्ह केलाय. कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करताना प्रतीक नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. इथे मात्र बॅक टू बॅक डाऊन द ग्राउंड प्रतीक ऑन अ फायर. 2 षटकार इथे बघायला मिळतात. थँक्यू. दरम्यान एक सुंदर असं व्यक्तिमत्व सन्माननीय केवळजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आमच्या VIP डाईस वर झालेलं आहे. त्यांचा आम्ही शब्द हार्दिक स्वागत करतोय. स्थानपन्न होण्या मॅचचा आनंद घेताना केवळजी पाटील साहेब. 2 षटकार प्रतीक इथे खेळतोय. इथे मात्र हळुवारपणे चेंडूला किंवा ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप गलीला मात्र आपण बघू शकाल थोडासा डायव्हर्ट झालाय. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोवर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 1 for 14 रन्स ऑन द बोर्ड. धावफलकावर आपण बघतोय प्रतीक आक्रमकता दाखवताना इथे सुरेख बॅटिंग अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स बघायला मिळतोय मिस्टर प्रतीक कडनं. त्यांचा संघ आपण बघतोय माहीम मिठागर सी मात्र क्वालिफाय झालाय फायनल मध्ये. इथे लॉफ्ट केलाय. फटका फसलाय मात्र चेंडू सरळ जातोय. तो शॉट कव्हर डीप कव्हर रिझन मध्ये 2 धावा परिपूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न झिवाच्या आकांक्षाने मात्र 3 धावा परिपूर्ण आणि धावा होत आहे स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिलं षटक इथे संपलंय. टार्गेट ठेवलं गेलंय 49 धावांचं. 17 धावा झाल्यात. 32 धावांची गरज 24 चेंडू मध्ये डीसे. थँक्यू. गणराज 11 पलासरी विरोधात आपण बघतोय जय बजरंग चिंबीपाडा भिवंडी. आपण टॉस साठी यायचा टॉस करून घ्या. नेक्स्ट सेकंड सेमी फायनल आपल्या भेटीला येते. चिंबीपाडा जय बजरंग भिवंडी विरोधात गणराज 11 तलासरी.
दरम्यान प्रतीक ऑन स्ट्राईक. इथे बेट केलाय, वॉच केलं आणि बॅटचा फेस ओपन केला. टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दर्जेदार फिल्डिंग. 3 धावा इथे वाजवतो योगेश. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18 धावा. येणारे 23 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 31. निर्माण तुषार आपण बघतोय, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. तुषार बसवत ऑन स्ट्राईक, घातक फलंदाज. डावखुरा हाताचा आपण बघतोय. लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून ज्याची ख्याती आहे, एक डेंजरस मॅन म्हणून ज्याला बघितलं जातं, तोच ऑन स्ट्राईकला मिस्टर तुषार बसवत. दरम्यान दुसरा चेंडू या षटकातील. इथे चेंडू थोडासा वेट आणि विकेटचं पतन आपल्याला बघायला मिळतोय. तुषार बसवत बॅक टू पवेलियन. डीजे न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. योगेश लढे आपण बघतोय. धावा स्कोर कार्ड वरती 18 येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या तब्बल 31. न्यूमॅन योगेश कमारे गावाला बिलॉंग करणारा असं एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून योगेश लढेला मात्र 1 डाऊन बॅट्समन पाठवले. येणाऱ्या 22 चेंडू मध्ये मात्र धावा बनवायच्या ते 31. आणि आमच्या साइड स्क्रीन वरती मात्र मुकेश जी करबड सरांचे शुभागमन झालंय, खुश असतील. आज त्यांचा संघ फायनल मध्ये क्वालिफाय झालाय आणि ते मात्र युट्यूब लाईव्ह बघितल्यानंतर इथे दाखल झाल्यात. दरम्यान योगेश ऑन स्ट्राईक. चला मॅच लवकर ऑन करायची, अजून 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. 11:15 वाजतायत घड्याळामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय पांडुरंग आपण बघतोय. दरम्यान पुढचा चेंडू पांडुरंग ऑन बॉलिंग मार्क. इथे फटका फसला योगेशचा आणि योगेश सुद्धा जाईल बॅक टू बॅक. 2 लेफ्ट हँड घातक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला यष्टीचे. थँक्यू. न्यूमॅन रोहित कुताडे मैदानाच्या आतमध्ये जाते. ऑन हॅट्रिक ची संधी आहे पांडुरंग यांना. पांडुरंग मात्र खऱ्या अर्थाने खूप चांगलं वर्क करताना आणि दाद द्यावी लागेल या नावाचं, कारण ह्या नावाने खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळते तमाम आस्तिक लोकांना मी म्हणेन, जेणेकरून त्यांची देवावरती श्रद्धा आहे. पांडुरंग आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिक चेंडू असेल रोहित कुताडे. ऑन स्ट्राईकला आहेत. संधी आहे ती हॅट्रिक येण्याची पांडुरंगकडे. पुढचा चेंडू पांडुरंग. ओहो, डॉट बॉल. पाण्यासारखा ज्याचा रंग असा तो पांडुरंग. 3 डॉट बॉल बघायला मिळतात, त्याच्यामध्ये 2 विकेट आणि तिसरा चेंडू डॉट बॉल. सुरेख कामगिरी पांडुरंग यांच्याकडनं. राईट मोर द विकेट. न्यूमॅन रोहित कुताडे ऑन स्ट्राईक. इथे बेट केलाय, फक्त पंच केला चेंडूला आणि धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. प्रत्येक मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 20 धावा. अजून 29 धावांची गरज. 19 चेंडू आणि 29 धावा. मुन्ना जसवाल आमचे लाईव्ह स्कोरर आपण बघतोय. दरम्यान पुढचा चेंडू इथे अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा.
21 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू इथे मात्र पुनश्च वाईट बॉल आहे. गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ द पेस. दोन दिशाहीन चेंडू हाताळले गेले आणि एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी हाताळत होता पांडुरंग. थोडासा मात्र दिशाहीन चेंडू बघायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. थोडस चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथे हळवारपणे मात्र दिशा देण्याचं काम केलंय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. डीजे तेरी पायलों की छन छन है, ये तो तेरी पायलों की छन छन है, आशिकों के दिल की ये धड़कन है, ये तो तेरी पायलों की छन छन है, आशिकों के दिल की ये धड़कन है, छन छन सुने जाए हाय करे ना, पायल है तेरी आबदन है. थँक्यू. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा है स्कोर कार्ड वरती 23. 2 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के ऊपर 23 रन है. गेंदबाजी के लिए करण आए अब गेंदबाजी के लिए. सामने रोहित कुताड़े. 18 गेंदें बची है आपके पास और अभी भी 26 रन की आवश्यकता है. एग्जीबिशन मैच हम देख रहे हैं. भिवंडी तालुका उनके साथ में अगेंस्ट में खेलते हुए पालघर तालुका. 48 रन बनाए थे. 49 रनों का लक्ष्य रखा था और यहाँ पर 2 विकेटों के नुकसान पर 23 रन सेकंड इनिंग में हम देख रहे हैं. गेंदबाजी के लिए करण तैयार होते हुए एक मारूफ क्रिकेटर है. ऑलराउंडर खिलाड़ी माने जाते हैं और यहाँ पर तैयार गेंदबाजी के लिए सामने रोहित. बहुत ही बढ़िया इनफील्ड के ऊपर से जरूर खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट में वहां पर खिलाड़ी मौजूद. रोहित कुताड़े बैक टू पवेलियन. तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ. विकेट इज गॉन एंड म्यूजिक इज ऑन. इथून सटपोरा काम धंदा नाही तुला करशील काय रे तू माझ्यासाठी. दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाई न वाकडे आंब्याखाली. दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाई न वाकडे आंब्याखाली. थैंक यू. न्यूमैन अजय मसे बीच मैदान में जाते हुए काफी अच्छी गेंदबाजी. करण डीप बैकवर्ड पॉइंट में यहां पर जाल रखा था और उस जाल में फंसाते हुए रोहित बैक टू पवेलियन. बहुत ही अच्छी तरह से जाल को बिछाते और कहते हैं कि जाल जहां पर बिछाते हो दाना भी वही मिलता है. कभी कभी आप दाना चुग लेते हो और कभी कभी जाल में आप फंस जाते हो. फिलहाल अजय जैसे हार्ड हिटर बल्लेबाज को भेजा है. बच्चे भी 26 रन बनाने के लिए 17 गेंदों में. लेफ्ट आर्म ओवर द विकेट मिस्टर करण ऑन बॉलिंग मार्क. सामने न्यूमैन अजय. इस बार रिवर्स जरूर खेला. लॉन्ग स्टॉप में गेंद तेजी से गुजरती हुई. अजय यहां पर रिवर्स पुल सक्सेसफुल खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. डिच से थैंक यू. 2 विकेट बैक टू बैक जाने के बाद में यानी कि 3 विकेट गए. तुषार, उसके बाद में योगेश, उसके बाद में रोहित. लेकिन अजय ने आने के बाद में अपने क्लास को दिखाया और अच्छा शॉट खेलते हुए 4 रन को बटोरे हैं. 27 रन हो चुके हैं. अभी भी 22 रन की जरूरत है करण गेंदबाजी के लिए. इस बार बड़ा शॉट क्लियर करने का प्रयास है लेकिन मिड विकेट में कैच को लपकते हुए अजय की पारी का अंत होता हुआ. कम ऑन डीजे. दरम्यान राजू लढे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 50 रुपयाचं पारितोषिक इथे येते. धावा येतं स्कोर कार्ड वरती 27.
न्यूमॅन हर्षद 22 धावांची गरज आहे. करण मात्र अजयला डेंजरस मॅनला बॅक टू पवेलियन कडे पाठवतोय. इथे बॅकफुटला गेलाय हळवारपणे, मात्र बॅकफुट डिफेन्स बघायला मिळाला. चेंडू पंच केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. अजूनही 21 धावांची गरज आहे आणि या षटकातील चेंडू झालेले ते 4. 14 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रतीक जो सलामीला अजूनही ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. करण गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. प्रतीक एक चांगल्या फॉर्म मध्ये बहरामध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं ट्रेडमार्क दाखवण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. तोच प्रतीक उर्फ अप्पी. इथे मात्र नजर हटवली गेली आहे. लाऊड अपील फेटाळला गेलाय. डॉट बॉल, भन्नाट वेग होता यावेळेला करण यांचा. लेग बिफोरला इथे मात्र थर्ड अंपायर नाहीये. अंतिम चेंडू असेल. 13 चेंडू मध्ये आता 21 धावा बनवायच्या आहेत. इथे सुद्धा भन्नाट वेग आणि डॉट बॉल बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट आहे 10.50 चा. प्रेशर थोडंसं वाढतंय. जाऊया रिफ्रेश सॉन्ग कडे. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला घराचे बाबू लग्न फिरायला गेल्यावर मला गोष्टी चोरायला बाबांचा शिकला नाही शाला ना गेला उठला कामाला बापू तरी काम नाही करत पोरींचे मागोळी स्टँडला पांडुरंग गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. 12 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आपण बघतोय. ऑन स्ट्राईकला हर्षद हा लीडर फलंदाज आहे. इथे धावा येणं गरजेचं असेल. रिक्वायर्ड रन रेट 10.50 च्या सरासरीने बनवायच्यात. चांगला चेंडू निर्धाव बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मिस्टर पांडुरंग यांच्याकडनं. 11 चेंडू आणि आता 21 धावा हव्यात. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट पांडुरंग. इथे सुद्धा डॉट बॉल फिंगर रोल केल्यात. चांगली गोलंदाजी बघायला मिळते भिवंडी संघाकडनं. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे, डिसिप्लिन आहे. चेंडूला मग तो वळवण्याची कला अवगत आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. हर्षद डॉमिनेट होताना दिसतोय. इथे सुद्धा डॉट बॉल आपण बघतोय आणि हर्षदला यावं लागेल बॅक टू पवेलियन कडे. दरम्यान इथे मात्र आपण बघू शकाल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. रनआउट साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये. न्यू बॅट्समन थोडीशी घाई करा. न्यूमॅन प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 9 चेंडू आणि आता 21 धावा हव्यात. हर्षद च्या नावासाठी ओळखला जातोय तोच फलंदाज आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये हर्षद अजूनही शांत आहे, परंतु या फलंदाजाकडे ताकद आहे मोठी शॉट खेळण्याची. इथे मात्र ऑन साइडला चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये बघायला मिळते. 8 चेंडू आणि 20 धावाचं इक्वेशन. इथे न्यूमॅन प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि थोडस हावी होताना इथे आपण बघतोय की भिवंडी संघ इथून 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा शॉट आला नाही तर मॅच थोडस कठीण परिस्थितीमध्ये बघायला मिळेल पालघर संघाकडनं. 8 चेंडू आणि 20 धावा हव्यात. इथे एका मोठ्या शॉटची गरज असेल
पालघर संघाला आणि प्रीतम मात्र तो खेळेल का, ते मात्र ब्लाइंड शॉट डॉट बॉल बघायला मिळतोय. जिथे 18 चेंडू आणि 26 धावांची गरज होती तिथे मात्र 7 चेंडू आणि 20 धावा. म्हणजे जर आपण बघितले 11 चेंडू हँडल केले त्याने अवघ्या दिलेल्या 6 धावा. पुढचा चेंडू इथे ऑन साइडला पुन्हा चेंडू डीप म्हणून ट्रॅव्हल केलाय. फंबल तिथे झालाय. दुसऱ्या धावगण्याचा प्रयत्न आणि येणारे चेंडू असतील ते 6 धाबा बनवायच्या त्या 18 डीचे. न्यूमॅन अशोक आलाय मैदानाच्या आतमध्ये. 18 धावांची गरज येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अशोकला जिम्मेदारी दिली. अंतिम षटकामध्ये पांडुरंग सारखा चेंडू हाताळावा लागेल. करणने चांगला चेंडू हाताळलाय आणि आता ती जिम्मेदारी अशोककडे आलाय. एका बाजूने हर्षद आहे. सर इथे मात्र हर्षदला सूर गवसला तर 18 धावा कमी पडू शकतायत. एवढा ताकदवर फलंदाज आहे. मात्र इथे मोमेंटम मिळणं गरजेचं आहे. बघूया. हर्षद ऑन स्ट्राईकला एका बाजूने अशोक आहे. अंतिम षटक मधला पहिला चेंडू. इथे मात्र लेग ब्रेक हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज लेग बायच्या रूपाने एक धाव इथे मात्र काउंट केली जाते. 5 चेंडू आणि 17 धावा. मॅच होती कुठे आणि आता मॅच उभी कुठे आहे आपण बघू शकाल. थोडस नजरेआड झालंय. 18 चेंडू 26 धावांची गरज होती तिथे मात्र 5 चेंडू आणि 17 धावाची मॅच आपण बघतोय. इथे हुकचा पटका करवट केलाय मात्र तिथे शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे आणि इथे प्रीतम सुद्धा येईल डगआउट कडे. आता 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. डीचे परीक्षा झाली आता लग्न आली. परीक्षा झाली आता लग्न आली. आपलं टेन्शन हो सगळं मिटल. आपलं टेन्शन हो सगळं मिटल. औंधा लग्नात जाऊनच आहे एकतरी पुरी पटल. आपू लग्नात जाऊनच आहे एकतरी पुरी पटल. थँक्यू न्यूमॅन. संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र शेष आणि धावा बनवायच्या त्या तब्बल 17. संदीप आक्रमक फलंदाज आहे. इथे मात्र ज्या पद्धतीने भिवंडी संघ गोलंदाजी करतोय उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. इथे क्लिंग बोल. संदीप सुद्धा बॅक टू पव्हिलियन कडे आलाय. थोडासा इंजर्ड होता परंतु मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं होतं. आता 3 षटकार खेळावे लागतील तर मॅच जिंकण्याची संधी असेल. पालघर संघ बॅकफूटवरती आहे. न्यूमॅन प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 3 चेंडू आणि 17 धावा हव्या डीजे. विमान प्रशांत दुमाडा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगली गोलंदाजी. 18 चेंडू 26 धावा असताना पूर्णतः गोलंदाजाने आपल्या अप्रतिम कौशल्याच्या जोरावरती ही एक्झिबिशन मॅच जवळजवळ त्यांच्या बाजूने फिरवलंय. एक अंतिम संधी असेल प्रशांतकडे. एक ताकदवर फलंदाज आहेत मात्र इथे मोमेंट मिळणं गरजेचं आहे. आणि यावेळेला सुद्धा लेग ब्रेक आपल्याला बघायला मिळतो. स्विंग करतायत गोलंदाज. आता अंतिम 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल 16 आणि इथून मात्र गोलंदाजानं चुकी केली नाही तर नक्कीच एक्झिबिशन मॅच भिवंडी संघाने आपल्या खिशात घातले असं मी म्हणेन. त्याच्या बाजूने जाताना ही मॅच. तर मी 2 चेंडू आणि 16 धावांची गरज.
इथे मात्र वाईट बॉल आहे. 15 धावांची गरज 2 चेंडू मध्ये. दरम्यान अंतिम 2 चेंडू. हा मात्र स्लोअर 1 चेंडू हाताळला जातोय. आउटसाइड द ऑफ सम पिचिंग होती. डॉट बॉल. अंतिम चेंडू. ते हर्षद ऑन स्ट्राईक. इथे मात्र अभिनंदन भिवंडी संघाचं एक्झिबिशन मॅच मात्र जिंकले गेले. कौतुक भिवंडी संघ. हार्ड लक पालघर. वळूया सेकंड सेमी फायनल कडे. एका बाजूने असेल गणराज 11 तलासरी, तर त्याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल जय बजरंग चिंबीपाडा डहा भिवंडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी हस्तांदोलन करून घ्या. आणि टॉस साठी यायचंय आणि नेक्स्ट सेमी फायनल साठी आपण बदलाव करतोय. तत्पूर्वी शशिकांत काट्याळ सरांनी जे 401 रुपयाचं पारितोषिक दिले. हॅट्रिक विकेटसाठी 101 रुपयाचं जे पारितोषिक होतं, त्यानंतर प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक होतं, ते मात्र इथे दिलं जाईल पालघर संघाला. पालघर संघाने ते इथून घेऊन जायचे. विनंती असेल आपलं पारितोषिक घेऊन जा. प्रशांत यांनी हॅट्रिक घेतले, त्यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक शशिकांत काट्याळ सरांच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण चेंज करतोय. बोलूया किरण सरांना.